आणि यानंतर थेट जाऊयात संजय राऊत सध्या बोलतायत। त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशा प्रकारे मतदारांना धमक्या दहशत या माध्यमातून मतदान करू दिलं नाही हे निवडणूक आयोगाने पाहिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलं आणि अमित शाह यांनी पाहिलं। त्यांची निवडणूक त्याच वेळा रद्द व्हायला पाहिजे। तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते। पण आज पोलिसांनी जे पुरावे, जे व्हिडिओज, जे फोटो समोर आणले ती सर्व चित्र महाराष्ट्र किती क्रूर झालेलं आहे। एका बाजूला तुम्ही छावा चित्रपटामध्ये औरंगजेब किती क्रूर आहे दाखवता। औरंगजेब संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रूर आणि त्यांनी क्रौर्य दाखवलं, त्यांचा मृत्यू, त्यांचं हौतात्म्य आम्ही पाहिलं। तितकाच क्रूरपणा संतोष देशमुखच्या बाबतीत या संभाजीराजांच्या राज्यामध्ये प्रजेचा एक जनता, एक नागरिक तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुखचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्या हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला, हत्येचा खेळ केला। देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री आहेत। त्यांनी पुढल्या 24 तासामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। ते म्हणतात कोर्ट ठरवेल, कोर्ट नंतर ठरवेल। आता प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत। नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा जर त्याने घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाला छाती ठोकपणे सांगतात। आज लोकांचा दबाव आहे, प्रेशर आहे आणि तुमची मान शर्मेने खाली गेली आहे काल फोटो पाहून, व्हिडिओ पाहून। त्यानंतर जर तुम्हाला उपरती झाली असेल पण आधी राजीनामा घेऊ द्या, मग आम्ही बोलू। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतीत जर आज निर्णय झाला नाही किंवा त्यांनी राजीनामा दिला नाही तर जे हा लढा लढता आहेत त्यांनी असा इशारा दिलेला आहे की जनता रस्त्यावर उतरेल। नक्कीच जनता रस्त्यावर उतरेल। अजूनही जनतेनं संयम पाळलेला आहे। या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत हे आता लक्षात आलं आहे। या राज्याचे मुख्यमंत्री कायदा आणि न्याय याची बूज राखत नाहीत आपल्या लोकांच्या बाबतीत। काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, याला न्याय म्हणत नाहीत। देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्याने मंत्रिमंडळातून ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला हवा। जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आणि कायद्याचा गैरवापर इतर कोणी करू नये या राज्यात राजकीयदृष्ट्या हे सुद्धा पाहायला हवं। आज पोलीस यंत्रणेचा गैरवापर होतो, कायद्याचा गैरवापर होतो आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। याबाबत त्यांना त्यांच्या मनाला कुठेतरी ही टोचणी लागायला पाहिजे। नाही, पण तुम्हाला वाटत नाही का की इतक्या दिवसानंतर धनंजय मुंडे राजीनामा देतील? खरं तर यापूर्वीच राजीनामा व्हायला हवा होता, पण त्यांना वाचवलं जात होतं अनेकदा टोलवा। यापुढे वाचवलं जाईल, वाल्मिकी कराडलाही वाचवलं जाईल। ही एक मोठी साखळी आहे। वाल्मिकी कराडला धनंजय मुंडे वाचवतील आणि धनंजय मुंडेला त्यांचे सरकारमधले आका वाचवतील। हे आका प्रकरण काय आहे? सुरेश धस थंड का पडले? कोणी गळा दाबला धसांचा? आमच्या कोणीतरी गळा दाबलाय, कोणीतरी त्यांच्या मानेवर बसलेला आहे ना। पण तुमचे राजकीय आका जरी तुमच्या मानेवर बसले असले तरी जनताही तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही। अत्यंत गंभीर आहे, अस्वस्थ करणारी गोष्ट आहे। पण फडणवीसांनी त्यावेळेला असं सांगितलेलं की अशी कुठची घटनाच घडली। बघा, फडणवीस खोटं बोलतायत त्या बाबतीत। त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालेलं नाही। हे सर्व फोटो, हे सर्व व्हिडिओ त्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी पाहिलेले आहेत, अजित पवारांनी पाहिलेले आहेत, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पाहिलेले आहेत, तपास अधिकाऱ्यांनी ते समोर आणलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जर ते म्हणत असतील तेव्हा असं काही घडलं नाही, मी पाहिलं नाही, तर ते जनतेची दिशाभूल करतात। हे फोटो जर आमच्यापर्यंत आले, ही छायाचित्र आमच्यापर्यंत आली, हे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले, आज आरोपपत्रामध्ये लावलेले आहेत ते, तर राज्याचे गृहमंत्री ते कसं काय झटकू शकतात की आमच्यापर्यंत आलं नाही आणि आम्ही पाहिलं नाही, असं काही घडलं नाही?
धडधडीत पुरावे असताना जर गृहमंत्र्यांना माहीत नसेल तर ते गृहमंत्री पदावर त्यांची मानसिकता नाही व्यवस्थित काम करण्याची. खऱ्या अर्थाने राठोडचा जसा राजीनामा घेतला तसं अजितदादा आमदारकीचा देखील राजीनामा घेतील का? धनंजय मुंडेंचा नैतिकतेच्या धनंजय मुंडेंना हे बघा, मी मागेही म्हणालेलो आहे, नैतिकता